हॅलो एव्हरीवन, आज आपण काय बनवणार आहे एगलेस मेयोनीज, तेही घरच्या घरी। लहान मुलांचं हे फेवरेट आहे। तर आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मिक्सर जार। तर आता काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला 1 कप इथे थंड दूध वापरायचं आहे। इथे आपल्याला फक्त थंड दुधाचा वापर करायचा आहे। तर इथे मी 1 कप ॲड केलेला आहे। त्याच सोबत आपल्याला इथे लागेल 1/4 कप व्हेजिटेबल ऑइल, कुठलंही कुकिंग ऑइल घ्या तुम्ही। त्याचसोबत इथे आपल्याला लागणार आहे 1 चमचा साखर, त्याचसोबत 1 चमचा मीठ, आणि हे सर्व आपल्याला आता ब्लेंड करून घ्यायचं आहे। किमान 10 ते 20 वेळा आपल्याला हे चालू बंद करून ना मिक्सर ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता असं थोडंसं टेक्स्चर ना चेंज होईल, म्हणजे थोडीशी थिकनेस याची वाढेल। तर आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा 1/4 कप आपल्याला इथे तेल ॲड करून घ्यायचं आहे। तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, दुसऱ्यांदा आपण इथे 1/4 आपण इथे तेल ॲड करतो आहे। तर हे सुद्धा परत एकदा 10 ते 20 वेळा आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। परत याचा थिकनेस चेंज होईल। तुम्ही बघू शकता इथे थोडंसं याची टेक्स्चर चेंज झालेलं आहे। तर आता परत आपल्याला इथे काय करायचं आहे, 1/4 कप तेल ॲड करायचं आहे। पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपण इथे तेल ॲड करतोय, लक्षात घ्यायचं आहे। त्याचसोबत आपल्याला इथे लागेल 2 चमचे विनेगर, व्हाईट विनेगरचा आपण इथे वापर करणार आहे। आता परत एकदा आपल्याला हे एकदम असं ग्राइंड करून घ्यायचं आहे 10 ते 20 वेळा। तर याचा थिकनेस थोडासा ना वाढलेला आहे। तर आता काय करायचं, आपल्याला चौथ्यांदा आपण इथे ॲड करणार आहे परत एकदा 1/4 कप तेल। तर तुम्ही लक्षात घ्यायचं, आपण किती 4 वेळा ॲड केलं, म्हणजे 1 कप दूध ते 1 कप तेल, तर हे समप्रमाण आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मेयोनीज बनवून तयार आहे। जास्त घट्ट बनवणार नाही आहे मी इथे, थोडंसं नॉर्मल मी इथे पातळ ठेवलेलं आहे। तर किमान आपल्याला 100 ते 150 वेळेस ग्राइंड करू ना आपण 2-2 मिनटाला, तेव्हा असं एक टेक्स्चर येईल। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। बाहेरचं आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची, आणि लहान मुलांचं तर हे फेवरेट आहे। तुम्ही सँडविचला लावून, पराठ्याला लावून देऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।